नमस्कार. ओम काळेश्वरी. मी गुरुवर प्रशांत भाऊ गायकवाड, राहणार खराडी, पुणे. बरेच लोकांचे प्रश्न असतात की आमचं कर्ज खूप वाढत चाललेलं आहे. एक कर्ज घेतल्यावर ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतं आणि ते कर्ज आपल्या डोक्यावरती पडतं. परत अशी एक कर्ज, अशी भरपूर कर्जाचा डोंगर जो साठा आहे तो आपल्या डोक्यावरती साठतच चालला आहे. तर तो कर्ज कुठेतरी कमी करायचा असेल तर हा उपाय आपण घरगुती नक्की करून पहा. हा उपाय श्रद्धेपोटी करायचा आहे. यासाठी आपल्याला श्रद्धा पण देवावरती ठेवायची आणि सोबत कष्ट, कुठलेही कर्ज फेडायचं असेल तर 4 पैसे लागतात. त्यासाठी आपल्या कष्टाची पण सवय आपल्याला असणं गरजेचं आहे. यासाठी महत्त्वाचे उपाय काय करायचे? रोजचा आपण घरात जर कणिक मळत असाल, जर चपातीसाठी आपण कणिक मळतो, तर चपातीच्या पिठामध्ये काय करायचंय, थोडंसं साखर टाकायचंय आणि छोटे छोटे गोळे करायचे. असे 5 गोळे करायचे आणि 5 गोळे काय करायचे, आपल्या जिथं एक झाड असेल, म्हणजे कुठलंही झाड असतं, झाडाखाली काळ्या मुंग्या असतात, त्या मुंग्याला